आज शेतकरी दिवस आहे. सर्वप्रथम मी पूर्ण राज्याच्या शेतकऱ्याचे देशाच्या शेतकऱ्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि हे जे झालेलं जे भाजप महायुतीचं जे सरकार आहे, केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार झालेलं आहे, या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढे आलेली आहे. यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात. शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात, चड्डी बन्यानापासून तर चप्पल पासून हे घेऊन देतात. म्हणजे 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होतात त्याला. अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला. आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून. आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे सरकार आहे. भाजप हे शेतकरी विरोधी आहे. आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. पिकं नाहीशी झालेली आहेत. शेतीचा हंगामाला शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाहीत. बोनस देण्याचं आश्वासन दिलं, ते बोनस शेतकऱ्यांना देत नाही. कर्जमाफी करण्याची भूमिका या लोकांनी मांडली होती, कर्जमाफी करायला तयार नाहीत. आणि पीक विमा सुद्धा बंद करून टाकला. शेतकरी विरोधी जे सरकार आहे, हे सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही. सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू. एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही. शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. या पद्धतीची आमची भूमिका आहे. रोज आता हा विषय आम्ही मांडू. रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा, पण या प्रश्नाला आता आम्ही मागं पडणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, अवकाळी पावसाचे पैसे असतील, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील, हे घेतल्याशिवाय आता या सभागृहामध्ये आम्ही शांत बसणार नाही. अशी भूमिका आता आमची आहे. बघा, कारण काही लावू शकतात. हे सरकार, या सरकारमध्ये थोडी दमक असती. या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला असता आणि लोणीकरनी आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान केला, त्या पद्धतीची भूमिका मांडली असती. त्यांनी चूक मान्य केली असती, त्यांच्यावर कारवाई केली असती आणि राज्याच्या शेतकऱ्यांची माफी मागितली असती. पण राज्याचा मुख्यमंत्री मी अध्यक्षाच्या आसनापर्यंत पोहोचलो, ते मी अपमान केला अध्यक्षाला मी धमकवलं, अशा पद्धतीचं त्यांनी रेकॉर्डवर आणलं. मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो, मलाही नियम माहिती आहेत. पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, विरोधकांचा आवाज दाबतो, त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते. हे लोकशाहीचं तंत्र आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेला आहे, मुख्यमंत्र्याचा अपमान, आम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याचा अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही. आमचं पूर्ण दल सहन करणार नाही. ही भूमिका आमची. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.